चंद्रशेखर बावनकुळे यांची रवी राणांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे। बावनकुळे आणि रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यामध्ये सध्या चर्चा झालेली आहे। उमेदवार मागे घेण्यासंदर्भात रवी राणा यांची मनधरणी झालेली आहे। रवी राणा यांच्याकडून 41 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। रवी राणा किती उमेदवार मागे घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूयात। अमरावती महापालिकेसाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची आणि भाजपची जी आहे ती युती आहे। या युतीमध्ये आमदार रवी राणा यांना 9 जागा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहे आणि भाजपने जे आहे ते आता 69 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहे। मात्र असं असलं तरी रवी राणा यांनी जे आहे ते 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे आणि त्यामुळं रवी राणांचे उमेदवार मागे घेण्यासाठी आता त्यांच्या गंगा सावित्री या फार्म हाऊसवर भाजपचे जे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे आलेले आहेत। रवी राणांची मनधरणी सध्या बावनकुळे यांच्यातर्फे जी आहे ती करण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं तर इथे काही वेळापासून बंद दाराआड बावनकुळे आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये जी आहे ती चर्चा सुरू आहे। ही नेमकी काय चर्चा सुरू आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळं रवी राणा 41 पैकी किती उमेदवार मागे घेतात ते पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण भाजपचे जे नेते आहेत श्रीकांत भारती यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या विरोधातही रवी राणा यांनी जो आहे तो आपला उमेदवार दिलेला आहे आणि हा उमेदवार आता रवी राणा मागे घेतात का किंवा या व्यतिरिक्त आणखी कोणते उमेदवार रवी राणा मागे घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तायडे, मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।